चवळी आहे, डाळ आहे, दुसरे फुलं पेंडी आहे, बिल्डिंग चढलो आपण, चढल्याशिवाय लागल्याशिवाय त्यांना चढता कळणार नाही आणि उतरायचं ते कसं उतरलो चढलो ते त्यांना समजतं. आणि या काही वस्तूपासून आपण ही वर्णमाला फळ आणि एकच दशक संख्या 21 ते 22 23 31 ते 30 41 ते 50 1 ते 6 9 नमस्कार. नमस्ते. नवीन काही बघा प्रस्तुत सर.
सर याला साहेबांनी पत्र दिलं गावात पाहिजे प्रयत्न केला आहे. शॉर्टमध्ये मराठी गणित इंग्रजी आणि त्याच्यानंतर एक विशेष भाग माझा तो म्हणजे विद्यार्थीच्या मदतीने तयार केलेला कातरण संग्रह जेवढे 4 मुद्दे आपल्या समोर आहेत. आणि त्याचबरोबर जे काही डिजिटल ॲप आहेत ते वेगवेगळे डिजिटल ॲपच्या माध्यमातून विद्यार्थी डिजिटल पद्धतीने वर्तुळ काढणं, कोन काढणं, वर्तुळ काढणं, कोन काढणं अशा अनेक गोष्टी करतात. म्हणजे ओपन शॉट आहे. ओपन बोर्ड नावाचं ॲप्लिकेशन आहे. गुगलवर जिओजेब्रा, ओपन बोर्ड असे खूप ॲप आहेत जेणेकरून आपण ॲक्युरेसी याच्यावर वाढणार प्रत्यक्ष मुलांना कागदावर काढणार असेल मनोरंजक पद्धतीने विद्यार्थ्यांना त्या घटकाकडे नेता येईल. याची व्हिडिओ सुद्धा तुम्हाला विद्यार्थी काढताना कोड QR स्कॅन केल्यावर त्याच्यावर दिसते. आता जे काही साहित्य आहे साहित्याविषयी पहिलं आहे समजा गणित. विद्यार्थ्याला कोणाचे 6 प्रकार 7 प्रकार जर आपल्याला समजून घ्यायचे आहेत. पहिले शून्य कोण आहे गुगल लेन्स गुगल लेन्स हा तिथे लेन्स होईल आता समजा विद्यार्थी वेगवेगळं साहित्य वापरतात. प्रत्यक्ष त्या साहित्याचा वापर टाइम लागतो. मुलाला प्रत्यक्ष दिसत आणि माझ्यामध्ये संवाद आहे सर. म्हणजे हे आपण ऑफलाईन जे काही शैक्षणिक साहित्य म्हणतो हे तर आहेच गरजेचे, परंतु आता काळाची गरज ओळखताना विद्यार्थ्याला याची पण ओळख झाली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून हे बाकीचे साहित्य तयार केलेले आहेत. हे आहे नाणी आणि नोटांचं कलेक्शन. हे सगळे ॲनिमल, बर्ड, व्हेजिटेबल्स, नंबर, कमांड, ऑर्डर, लक्षपर्यंतच्या म्हणजे 2 अंकी 1 अंकी संख्येपासून लक्षपर्यंतच्या संख्या पट्ट्या आहेत. त्याच्यानंतर त्याला 3D मॉडेल म्हणतात सर. ते काहीच खर्चिक नाही आहे. दिसायला ते मोठं दिसतंय परंतु साधा आपला माउंट बोर्ड जो असतो वनवा पेटतो आणि सगळीकडे सगळे ते जंगलातले जे काही प्राणी असतात ते सैरभर इकडे तिकडे पडायला लागतात. सगळे प्राणी असतील, पशु असतील, सगळे आपल्या जीवाच्या आकांताने आपला जीव. प्रत्येक शिक्षक दिना दिवशी आणि इतरही माझ्या शिक्षकांना आणि जेव्हा माझी निवड झाली 2016ला आजच्या 7-7.5 वर्ष अगोदर IPSला किंवा नंतर 2020ला IASला सर्व शिक्षकांना वापस जाऊन भेटलो. भारत सरकारला असताना जबलपूरला गेलो मध्य प्रदेशला. बाकी सर्व शिक्षक महाराष्ट्रात होते. सांगायचा उद्देश एवढाच एका शिक्षकांचं सर्वात मोठी अचिव्हमेंट आहे की माझ्या हातून किती असे अनेक लोक घडू शकतील. प्रत्येक मुलाला किंवा मुलीला ते नोकरीत लावू शकतील असं नव्हे, परंतु